नमस्कार, आपलं सर्वांचं नवराष्ट्रामध्ये स्वागत आहे. आपण पाहत आहे बातम्या सेकंदात. पुणे लोकसभा मतदारसंघासाठी सुनील देवधर यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. नुकतीच त्यांनी भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली आहे. पुण्यात येत्या 2 महिन्यात 3 मोठ्या कार्यक्रमाद्वारे ते आपलं शक्ती प्रदर्शन करणार आहेत. बालवाडी आणि नर्सरीत शिकणाऱ्या लहान मुलांसाठी नवीन कायदा होणार आहे. शिक्षण विभागाने मसुदा तयार केला असून राज्य सरकारला सुपूर्द देखील केला आहे. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या मसुद्याला मंजुरी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. डेंग्यूच्या लसीवर पुण्यातील ससून रुग्णालयात संशोधन सुरू आहे. जवळपास 100 रक्ताचे नमुने यासाठी घेतले जाणार आहेत. विजय वैद्यकीय महाविद्यालय आणि पुणे नॉलेज सेंटरच्या वतीनं याचं संशोधन करण्यात येणार आहे. नाशिकमध्ये JN1 या कोरोनाच्या नव्या विषाणूचा पहिला संशयित रुग्ण आढळला आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील संशयित महिला रुग्णाला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. लडाखमधील लेहमध्ये आज पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. NCSने दिलेल्या माहितीनुसार आज पहाटे 4:33 4.5 रिश्टर स्केलच्या तीव्रतेचा भूकंपाचा धक्का लडाखला बसलाय. भूकंपाचा केंद्रबिंदू हा 5 किलोमीटर खोलीवर होता. अशाच लेटेस्ट अपडेट्ससाठी पाहत रहा नवराष्ट्र.